अनतुक्याचा तोच माझा वंश आहे, ज्ञानी याचा अनतुक्याचा तोच माझा वंश आहे, माझी या रक्तात थोडा ईश्वराचा अंश आहे. तेव्हा सह्याद्रीच्या कुशीत आणि वाशिष्ठीच्या मुशीत बसलेल्या माझ्या चिपळूणच्या पवित्र मातेला मी वंदन करते. नमस्कार, मी कुमारी अथर्व अजित चव्हाण माझा विषय सादर करते. वारकरी संत महाराष्ट्र धर्मगडाला तुम्हा कारणे. मुळात महाराष्ट्र म्हणजे आहे तरी काय? पारावरचा वड, देवीचा गड, तमाशाचा फळ म्हणजे माझा महाराष्ट्र. रानातला पळस, अंगणातली तुळस आणि मंदिराचा कळस म्हणजे माझा महाराष्ट्र. कपाशी, तूर, ज्वारी आणि पंढरीची वारी म्हणजे माझा महाराष्ट्र. राजकारणातली मस्ती, इरसाल हस्ती आणि कोल्हापूरची कुस्ती म्हणजे माझा महाराष्ट्र. आंबा, फणस, साग आणि प्रत्येक मराठी माणसातला वाघ म्हणजे महाराष्ट्र. खरंच महाराष्ट्राबद्दल बोलावं तितकं कमीच पडेल. शब्दांचा बापुडे वारा होऊन जाईल. आणि म्हणूनच वारकरी संतांनी महाराष्ट्राचा धर्म घडविला. वारकरी संतांनी महाराष्ट्राचा धर्म घडवताना आपण दोन अर्थ पाहिले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात वारकरी संत घडला किंवा महाराष्ट्र धर्म घडला म्हणजे नक्की काय झालं? छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात जर का तलवार उगारून जर का महाराष्ट्र धर्म घडवला गेला असेल तर वारकरी संतांनी एकही रक्ताचा थेंब न वाया घालवता प्रत्येकाच्या माणसाच्या मनांचे शब्दांचे बांध बांधून महाराष्ट्र धर्म घडवला. आम्हा घरी धन शब्दांची रत्ने, शब्दांची यत्ने शस्त्र करू. खरंच प्रत्येकाच्या मुखात शब्द असतील तर आपल्या मुखात सरस्वती देवीचा वास असेल असं म्हटलं जातं. सरस्वती देवीला आपण मनुस्मृती धरून आपलं शिरोधार्य मानतं आणि बरोबर आपल्या मुखातून आपण महाराष्ट्र धर्म घडविला. महाराष्ट्र धर्म घडवता आता आपण जर पाहायला गेलं तर येता चिपळूण येताना आपण सहज निरीक्षण केलं. येरवडा कारागृहाच्या बाहेर माझं सहज लक्ष केलं आणि मग मला दिवस आठवला तो 1930 सालचा. महात्मा गांधीजींना ज्या वेळेला येरवडा कारागृहात तुरुंगवास म्हणून बंदी घालण्यात आलं त्यावेळेला जैन धर्मातले असलेले महात्मा गांधी त्यांनी तब्बल तुकोबारायांच्या 16 अभंगांचे इंग्रजीमध्ये भाषांतर केले आणि त्यामध्ये शिरोधार्य मानले गेले जे का रांजले गांजले. खरंच जे का आपण सर्वसामान्य व्यक्तींना, सर्वसामान्य असणाऱ्या ग्रंथांना आपण इंग्रजीमध्ये भाषांतर करणं आणि 16 अभंगांचे आपण प्रामुख्याने उल्लेख केला जातो. खरं तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये आपण एक उदाहरण घेतलं तर आळंदीला आलेले छत्रपती शिवाजी महाराज तुकोबरायांच्या भेटीला गेले. तुकोबरायांच्या भेटीला जाताना खाली हात का जावं म्हणून महाराजांनी जाताना सोनं घेऊन गेले. महाराजांनी तुकोबरायांना सोनं भेट म्हणून दिलं. त्यावर तुकोबराय म्हणाले, आम्हा तुम्ही दिलेलं सोनं आम्हाला हे मृत्तिके समान आहे. केवढा हा मोठेपणा! साक्षात स्वराज्याच्या राजाने दिलेलं सोनं आपण माती समान मानलं गेलं. त्यावेळेला छत्रपती शिवाजी महाराजांना खरोखर कळून चुकलं आपण ज्यांना गुरु मानता आहे ती व्यक्ती म्हणजे खरोखर सुवर्ण अक्षराने कोरली गेली पाहिजे. संत तुकोबाराय असू दे, संत ज्ञानेश्वर असू दे, संत एकनाथ असू दे, प्रत्येकाने शेवटच्या श्वासापर्यंत पायामध्ये चाळ बांधून, हातात चिपळ्या घेऊन, कमरेला विणा लटकवून एकच सर्वांपर्यंत सगळ्यांपर्यंत एकच पोहोचवलं की महाराष्ट्र धर्म हा कसा वाढवला गेला पाहिजे. आपल्याकडे साक्षरता होते पण साक्षरता होता आपण निरक्षरतेच्या वाटेकडे जातो आणि म्हणतो आमच्याकडे स्त्री शिकली म्हणजे प्रगती झाली असं पण म्हटलं जातं. पण त्याच स्त्रीला ज्यावेळेला आपण चूल आणि मूल करायला सांगतो त्यावेळेला आपला महाराष्ट्र धर्म घडलेला तेव्हाचा आज कुठेतरी मागे पडतो याची आपल्याला विसरण का होत नाही. येता सहज करताना हॉटेलकडे लक्ष दिलं. 2 हॉटेल मला असं निदर्शनास आढळून आले. अभंग नाव दिले अभंगाचं आणि त्याच हॉटेलच्या वरती उभारले गेले ओयो. ह्याच्या तरुण पिढीला लज्जास्पद वाटणारी गोष्ट आहे ज्या महाराष्ट्रामध्ये आपण वारकरी संतांना आपलं श्रेष्ठत्व मानतो त्या ठिकाणी आपण ही अशी कृत्य का करावी. महाराष्ट्राला जर का आपण संपूर्ण देशात, संपूर्ण जगभरात जर का प्रथम स्थान देत असेल तर अशी कृत्य होताना आपल्या मनाला लज्जा का वाटत नाही. संतांनी काय सांगितलं? सर्वांना बरोबरीने घेऊन चला, महाराष्ट्राला सोबत न्या, प्रत्येक माणसाला सोबत घ्या, आपल्यातले भेदभाव विसरा, प्रत्येक माणसाचा हात धरून माणसातली माणुसकी जपा. पण ही गोष्ट होत असताना आपल्या मनाला खंत जाणवते. कित्येक वक्तृत्व स्पर्धा केल्यानंतर मला आज हे जाणवलं संतांबद्दल बोलावं तितकं कमीच. कारण हे बापुडे
आपल्यासाठी कित्येक काय करून गेलेत हे आपल्या कोणाच्याही विस्मृती जातात. आणि तीच गोष्ट आजच्या या अनुषंगाने मांडण्याचा प्रयत्न केल्याबद्दल सर्वांना धन्यवाद.